महाराष्ट्रात झालेली पंचायत समितीची निवडणूक 1462 जागा होत्या आणि 4814 उमेदवार होते. निकाल लागला आणि 1462 उमेदवार निवडून आले. उरलेले 3352 उमेदवार पराभूत झाले. या 3352 उमेदवारांपैकी एका पराभूत उमेदवाराची प्रचंड चर्चा झाली. पंचायत समिती सोडा, जिल्हा परिषदेला जे उमेदवार पराभूत झालेत त्यांची झाली नसेल तेवढी चर्चा. या उमेदवाराची फेमस व्यक्ती आहे, जिंकली काय हारली काय चर्चा होणारच की. महापालिकेला वसंत मोरे, रुपाली ठोणसरे पराभूत झाले, त्यांची चर्चा झाली. पण ते काय फक्त सोशल मीडिया स्टार नव्हते, ते नेते होते. त्यांनी विजय पण पाहिलेले, काही टर्म कामं केलेली. पण त्यांच्या पराभवापेक्षाही जास्त चर्चा, जास्त ग्लॅमर या पराभवाला मिळालं. ग्लॅमर शब्द ऐकून उमेदवार ओळखला असणार. निर्मला नवले, 580K फॉलोअर्स, रील टाकली की कोटीत व्ह्यू, त्यात माजी सरपंच, त्यात पुणे जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसची उमेदवारी आणि जे हवं ते मिळवण्याची प्रचंड इच्छाशक्ती. एवढ्या सगळ्या जमेच्या बाजू असताना निर्मला नवलेंचा पंचायत समितीच्या निवडणुकीत पराभव झाला. पराभवाची बातमी सोशल मीडियातून व्हायरल झाली आणि सगळ्यांना प्रश्न पडला, निर्मला नवले कशा काय हारल्या? उत्तर आहे ग्राउंडचं गणित. हे गणित कसं लागलं, कसं बिघडलं, पाहूयात या व्हिडिओमधून. पुणे अहिल्यानगर रस्त्यावर असलेलं कारेगाव, या गावाची सगळ्यात मेन ओळख MIDC. इथं मोठ्या कंपन्या आहेत, मोठी उलाढाल आहे. त्यामुळे कारेगाव ग्रामपंचायत कोट्यावधींचा कर्ज जमा करणारी ग्रामपंचायत म्हणून ओळखली जाते. याच ग्रामपंचायतीवर निर्मला नवले बिनविरोध सरपंच म्हणून निवडून गेल्या. त्यांनी कारेगावच्या सरपंच म्हणून काम केलं. सैन्य दलातल्या वडिलांची मुलगी, IT इंजिनियर, तरुण चेहरा आणि सरपंच पद, अशा सगळ्या गोष्टी जुळून आल्या. नवले यांनी कारेगावमध्ये जलजीवन मिशनच्या माध्यमातून पाणी पुरवठा सुरळीत करण्याचं काम केलं, अनेक विकास कामं केली आणि हे सगळं सोशल मीडियावरून लोकांपर्यंत पोहोचवलं सुद्धा. त्यांना युवती राष्ट्रवादी काँग्रेसचं कार्याध्यक्ष पद मिळालं. शिरूर या राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यात त्यांना पक्षाचं बळ होतं आणि सोशल मीडियावर प्रचंड फॉलोअरसुद्धा. त्यांचे रील्स, व्हिडिओज आणि मुलाखती हे सगळं व्हायरल मटेरियल. त्यातूनच निर्मला नवले यांनी कारेगाव कानूर मेसाई गणातून उमेदवारी मिळवली. जोरदार प्रचार केला, ताकद लावली, पण तरीही त्यांचा पराभव झाला. प्रश्न पडतो, कसा झाला? झाला तर निर्मला नवलेंचा पराभव होण्याचं पहिलं कारण म्हणजे तिरंगे लढत. पुणे जिल्ह्यात अनेक ठिकाणी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढल्या, पण काही ठिकाणी स्थानिक पातळीवर गणितं जुळली नाहीत आणि दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार मैदानात होते. त्यापैकी एक जागा होती कारेगाव कानूर मेसाई गणाची. इथं अजित पवारांच्या राष्ट्रवादीनं निर्मला नवले यांना तिकीट दिलं, तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून इथे अक्षय नाणेकर यांना उमेदवारी देण्यात आली. तर भाजपकडून मनीषा पाचंगे रिंगणात उतरल्या. शिरूर आंबेगाव पट्ट्यात राष्ट्रवादीला मानणारा मोठा वर्ग आहे. दिलीप वळसे पाटील, अमोल कोल्हे, शिवाजीराव आढळराव पाटील, ज्ञानेश्वर कटके, अशोक पवार अशा कित्येक नेत्यांची ताकद आहे. त्यात अजित पवारांच्या निधनानंतर राष्ट्रवादीच्या उमेदवारांबद्दल साहजिकच सहानुभूती होती. त्यामुळे दोन राष्ट्रवादींच्या दोन उमेदवारांमध्ये मतविभागणी झाली. त्यातही शरद पवारांच्या तुतारीच्या मागे उभा राहणारा वर्गही इथं मोठा आहे, जो यावेळी अक्षय नाणेकरांच्या मागे उभा राहिला. भाजपच्या मनीषा पाचंगे यांना 6902 मतं, निर्मला नवले यांना 6583 मतं आणि अक्षय नाणेकर यांना 2767 मतं मिळाली. नवले यांचा 329 मतांनी पराभव झाला. नाणेकर आणि नवले यांच्या मतांची बेरीज केली तर हा पराभव का झाला याचं एक कारण लक्षात येतं. जर दुहेरी लढत झाली असती तर कदाचित वेगळा निकाल लागला असता. पण एक सिंपल विषय आहे, नवल्यांची ताकद, लोकप्रियता या गोष्टी असताना घासून फाईट व्हायलाच कशाला पाहिजे? डाव वन साईड घुमला पाहिजे ना? तसं घडलं का? तर नाही. इथंच लक्षात घ्यावं लागतं निर्मला नवले यांच्या पराभवाचं दुसरं कारण, भाजपने लावलेला जोर. 2017च्या जिल्हा परिषदेचा निकाल पाहिला तर शिरूरमध्ये 7 पैकी 6 जागा जिंकत राष्ट्रवादीने डाव मारला होता, तर भाजपला भोपळासुद्धा फोडता आला नव्हता. पण यंदा काय झालं तर राष्ट्रवादीनं 4 आणि भाजपनं 3 जागा जिंकल्यात. नगरपालिका निवडणुकांच्या वेळीच भाजपनं पुणे ग्रामीणमध्ये आपली ताकद वाढवली होती. तोच जोर भाजपनं जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीत सुद्धा कायम ठेवला. इथं भाजपनं जबाबदारी दिली होती शेखर पाचुणकर यांच्याकडे. शेखर पाचुणकर यांची शिरूरमध्ये मोठी ताकद आहे. एप्रिल 2025मध्ये अमोल कोल्हेंच्या पुढाकारानं पाचुणकर यांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीमधून शरद पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला होता. पण शेखर पाचुणकर यांनी तुतारीची साथ सोडून कमळ हातात घेतलं. या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत भाजपकडून शेखर पाचुणकरांच्या कुटुंबातल्या स्वाती पाचुणकर यांना उमेदवारी मिळाली, तर त्यांच्यासमोर राष्ट्रवादी काँग्रेसकडून ज्योती पाचुणकर निवडणुकीला उभ्या होत्या. भाजपच्या स्वाती पाचुणकर यांनी 2199 मतांनी विजय मिळवला.
रांजणगाव गणपती पंचायत समिती गणातून भाजपचे सागर देवकर यांनी 6191 मतांनी विजय मिळवला आणि कारेगाव गणातून भाजपच्या मनीषा पाचंगे 329 मतांनी विजयी झाल्या। थोडक्यात या गटातून भाजपच्या तिन्ही उमेदवारांनी विजय मिळवला। पाचुणकर कुटुंबाच्या 2 सदस्यांमध्ये झालेली निवडणूक आणि त्यात शेखर पाचुणकर यांनी लावलेला जोर महत्त्वाचा ठरला। जिल्हा परिषदेच्या गटात भाजपने लावलेली ताकद आणि पाचंगे यांच्या कुटुंबाची ताकद सुद्धा महत्त्वाची ठरली आणि भाजपचा उमेदवार प्रबळ ठरल्यानं निर्मला नवले पराभूत झाल्या। निर्मला नवले यांच्या पराभवाचं तिसरं कारण ठरलं सोशल मीडिया आणि ग्राउंडमध्ये असलेला फरक। कुठलीही निवडणूक घ्या, सोशल मीडिया स्टार निवडणुकीला उभे असतात। त्यातले सगळेच जण अयशस्वी ठरतात असं नाही, पण धणका बऱ्याच जणांना बसतो, कारण सोशल मीडियावर लाईक करणारे मतदारसंघातलेच असतात असं नाही। मतदारसंघाच्या बाहेरच्या लोकांचा भरणा मोठा असतो, त्यामुळे लाईक करणारे 10 जण असतील तर 6 जण मतदार नसतात आणि 4 जण मतदार असले तरी ते तुम्हालाच मतदान करतील असं नसतंय। त्यामुळे निकाल लागल्यावर मोठमोठे गार केले, गंमतमध्ये बॅनर हातात घेऊन सोशल मीडियावर फोटो टाकता येत असले तरी कार्यक्रम सोशल मीडियावरच झालेला असतोय, कारण तिथले लाईक मतदानात बदलतील असं वाटत असतंय। खरं तसं होत नसतंय। त्यातही कारेगावात केलेलं काम, पंचायत समितीच्या गणात केलेलं काम यात फरक असतोच। तोच निर्मला नवले यांच्या गणात दिसून आला। पाचंगे कुटुंबाचा अनुभव मोठा ठरला, ग्राउंडची आखणी मोठी ठरली आणि सोशल मीडियावर हिट असल्या तरी निर्मला नवले निवडणुकीत कमी पडल्या। पराभव झाला तो असा। बाकी निर्मला नवले यांच्या पराभवानंतर तुम्हारी जीत से ज्यादा चर्चे तो मेरे हार के है असे स्टेटस फिरायला पाहिजे होते, पण फिरतोय तो जुना व्हिडिओ। इफ आय वॉन्ट इट एनी हाऊ असं निर्मला नवले त्या व्हिडिओत म्हणतात। पण गाव आपलं कुटुंब असलं, सगळेजण आपल्या घरातलेच असले तरी मतदार राजा असतोय आणि राजाला जे पाहिजे तसंच होतंय। इफ दे वॉन्ट इट एनी हाऊ, अर्थात ही काही शेवटची निवडणूक नाही, कामाची लढण्याची संधी मिळेल आणि जे हवंय ते मिळवण्याची सुद्धा। फक्त जिंकायला मतांचा आकडा मोठा लागतोय, फॉलोअर्सचा नाही। तुम्हाला काय वाटतं, निर्मला नवले का पराभूत झाल्या? तुमची मतं आणि प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा। माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी YouTube